अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुपौर्णिमा विशेष करावयाच्या काही विशेष सेवा सांगणार आहे। खरं तर 21 जुलै 2024 अत्यंत महत्त्वाचा आणि सगळ्यात मोठा दिवस, ज्या दिवसाची आपण संपूर्ण वर्षभर आतुरतेने वाट बघत असतो। बघा, 21 जुलै रोजी आलेली आहे गुरुपौर्णिमा। गुरु आणि शिष्याच्या नात्यातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात मोठा दिवस। आपलं गुरुबळ मजबूत करण्यासाठी, आपल्या गुरूंना प्रसन्न करण्यासाठी आणि अखंड आपल्या गुरूंची कृपा आपल्याकडे प्राप्त करण्यासाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा मानला जातो। प्रत्येक वर्षी आपण गुरुपौर्णिमा निमित्त 11 दिवस, 21 दिवस किंवा 7 दिवस अगोदरपासून सेवांची सुरुवात करत असतो। मग आता 1 जुलैपासून 21 जुलैपर्यंत आपल्याला 21 दिवसांच्या सेवांची सुरुवात करायची आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी, गुरूंना प्रसन्न करण्यासाठी, आपलं गुरुबळ मजबूत करण्यासाठी, आयुष्यामध्ये अडलेलं जे काही काम असेल ते मार्गी लागण्यासाठी आणि सगळं काही मनासारखं होण्यासाठी या गुरुपौर्णिमेपर्यंत 1 जुलैपासून 21 जुलैपर्यंत या 21 दिवसांमध्ये कुठली अशी विशेष सेवा करायची आहे हे सांगणार आहे। बघा, या सेवेने तुमच्या आयुष्यात अशक्य असं काहीच राहणार नाही। तुमच्या जीवनामध्ये कितीही कठीण प्रसंग आलेला असेल, कुठल्याच गोष्टीत तुम्हाला मार्ग सापडत नसेल, घरामध्ये खूप दारिद्र्य साठलेलं असेल, घरामध्ये सतत कलह, भांडणं, अशांतता असेल, तर या सेवेने सगळं काही सुरळीत होईल। स्वतः महाराज, स्वतः स्वामी तुम्हाला साक्षात्कार देतील। या सेवेने महाराजांचा दृष्टांत होईल, महाराजांचं दर्शन घडेल आणि तुमच्या मनामध्ये असणारं जे काही असेल, म्हणजे तुमची जी इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होईल। बघा, अत्यंत महत्त्वाची सेवा आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। सगळ्यात पहिली सेवा किंवा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे गुरुचरित्र पारायण। आधी साध्या सेवा सांगते ज्या करायला हव्यात, आता ज्यांना त्या सेवा नाही जमणार त्यांच्यासाठी पुढच्या सेवा सांगते। सगळ्यात पहिले म्हणजे गुरुचरित्र पारायण। बघा, या 21 दिवसांमध्ये आपली सहज 3 पारायण होतील। आता ज्यांना 3 पारायण करायला वेळ नसेल त्यांनी कमीत कमी 21 दिवसामध्ये 1 गुरुचरित्र पारायण केलं तरीही चालेल। गुरुचरित्र पारायण जे आहे हे महाराजांना प्रसन्न करण्यासाठी किंवा महाराजांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी, दत्त महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी गुरुचरित्र पारायण हे अत्यंत प्रभावी मानलं जातं। त्याच्यानंतरची दुसरी सेवा, तर ज्यांना गुरुचरित्र काही कारणाने नाही जमणार तर त्यांनी संक्षिप्त जे गुरुचरित्र आहे हे संक्षिप्त गुरुचरित्र वाचलं या 21 दिवसांमध्ये तरीही चालेल। संपूर्ण गुरुचरित्र पारायणाचंच फळ तुम्हाला लाभून जाईल। याच्यानंतरची जी दुसरी सेवा तुम्हाला सांगते ती म्हणजे स्वामी सारामृत पारायण। बघा, आपलं जे सारामृत ग्रंथ आहे हे सारामृत ग्रंथाचं तुम्हाला पारायण करायचं आहे। तुम्ही दररोज अख्खं पारायण केलं म्हणजे संपूर्ण 21 अध्याय दररोज वाचले तरी तुमची 21 दिवसात 21 पारायण सहज होतील। तर तुम्ही सारामृताचं पारायण करू शकतात। ही दुसरी सेवा होती। त्याच्यानंतर तिसरी सेवा जी आहे ती म्हणजे तारक तीर्थ। घरात कुणी आजारी असेल, घरात काही अशांत असेल, पती ऐकत नसेल, घरातील वातावरण काहीतरी वेगळं असेल किंवा काहीतरी बाधा येडापिडा आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला या 21 दिवसांमध्ये म्हणजे 1 जुलैपासून 21 तारखेपर्यंत दररोज आपल्या घरामध्ये तारक तीर्थ बनवायचं आहे। तारक मंत्राचं पाणी बनवायचं आहे, म्हणजे त्यालाच आपण तारक तीर्थ म्हणतो। हे तीर्थ स्वतः प्राशन करायचं आहे, घरात शिंपटायचं आहे आणि घरामध्ये एखादा व्यक्ती आजारी किंवा बाधित असेल तर त्या व्यक्तीला ते प्यायला द्यायचं आहे। याने या 21 दिवसांच्या आत तुमच्या आयुष्यात कितीही बाधा असेल, आजारपण असेल ते कुठेतरी कमी व्हायला सुरुवात होईल, घराची बांध खुली होईल, तुम्हाला या तीर्थाचा संख्यपटीने लाभ होईल। अपयश जे येत होतं
ते यशात बदलून जाईल आणि तुमची भरभरून प्रगती होईल. त्याच्यानंतरची चौथी जी सेवा आहे ती म्हणजे तुम्हाला या 1 तारखेपासून 21 तारखेपर्यंत दररोज दत्तबावणी म्हणायचं आहे. बघा, दत्तबावणी हा एक स्तोत्र आहे जो नित्यसेवेच्या पुस्तकातही आहे किंवा गुगलवरतीही तुम्हाला मिळून जाईल. दत्तबावणी या स्तोत्राचं जर तुम्ही पठण करायला सुरुवात केली तर तुमच्या आयुष्यामध्ये भूत प्रेत बाधा यांची तुम्हाला भीती असेल तर ती नष्ट होईल आणि तुमच्या मनात एखादी कठीण इच्छा असेल तर त्या इच्छेची पूर्तता होईल. त्याचबरोबर या 1 तारखेपासून म्हणजे 1 जुलैपासून 21 जुलैपर्यंत या 21 दिवसात समजा तुम्हाला जास्त काहीच करणं शक्य नसलं किंवा जास्त वेळ तुम्हाला नसला तर ही 5 मिनिटाची सेवा दररोज करा. काय करायचं आहे? 1 तारखेपासून दररोज महाराजांच्या समोर बसायचं, दोनही हात जोडायचे, मनात असणारी जी इच्छा असेल ती महाराजांना सांगायची, मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी महाराजांना प्रार्थना करायची, विनंती करायची आणि त्याच्यानंतर नित्यसेवेच्या पुस्तकात असणारं जे पुरुष सूक्तम आहे हे पुरुष सूक्तम म्हणायचं. रोज 1 वेळा म्हणा, 5 वेळा म्हणा, 11 वेळा म्हणा, जास्त काहीच वेळ लागत नाही. फक्त पुरुष सूक्तम दररोज म्हणा 21 दिवस. बघा, त्या ग्रंथामध्ये किंवा तुम्ही नित्यसेवेचं पुस्तक काढलं तर तिथे स्पष्ट दिलेलं आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची सर्वात आवडती सेवा. महाराजांना पुरुष सूक्तम, जसं माता लक्ष्मीला श्री सूक्तम हे अत्यंत प्रिय आहे तसं आपल्या महाराजांना पुरुष सूक्तम हे अत्यंत प्रिय आहे. दररोज 21 दिवसात जेवढे शक्य होतील तितक्या वेळा तुम्हाला पुरुष सूक्तमाचं पठण करायचं आहे. याने तुमच्या आयुष्यात अशक्य असं काहीच राहणार नाही. महाराज ते पण तुम्हाला देतील जे तुमच्या नशिबातही नसेल. याच्यानंतरची आता शेवटची सेवा तुम्हाला जी सांगती आहे ही सेवा जी आहे ती म्हणजे आरती संकल्प. बघा, जेव्हा आपण सगळ्या सेवा करून थकतो, प्रचिती येत नाही, अनुभव येत नाही, सगळं करून काहीच कुठे घडत नाही असं तुम्हाला वाटत असेल की काहीच अनुभव येत नाही, मला लाभ काही होत नाही, महाराजांचा दृष्टांत काही भेटत नाही, त्या प्रत्येकाने आरती संकल्प करा. 1 जुलैपासून 21 जुलैपर्यंत या 21 दिवसात आरती संकल्प. पहिल्या दिवसापासून तुम्हाला महाराजांची आरती करायची आहे. महाराजांच्या समोर सगळ्यात आधी संकल्प करायचा आहे की महाराज, मी तुमची एक स्वामी भक्त आहे आणि मी आजपासून 21 दिवस आरती संकल्प करत आहे. माझ्याकडनं ही सेवा घडवून घ्या. या 21 दिवसात माझी ही इच्छा आहे, ही इच्छा पूर्ण करा. आणि तुम्हाला पहिल्या दिवसापासून 21 दिवसांमध्ये महाराजांच्या आरत्या करायच्या आहेत. आता किती आरत्या करायच्या ते तुमच्यावरती डिपेंड आहे. तुम्ही सकाळी करू शकतात, दुपारीही करू शकतात आणि सायंकाळी. दिवसातून 3ही टाइम करू शकतात. ऑफिस वर्कर असाल तर सकाळी आणि संध्याकाळी 2 टाइमात केलात तरीही चालेल किंवा फक्त एकच टाइम, फक्त सकाळीच किंवा फक्त संध्याकाळीच केली तरीही चालेल. महाराजांची आरती त्यामध्ये कर्पूर आरती ही मेन आहे आणि त्याच्यानंतर ज्या काही दुसऱ्या आरत्या असतील ह्या आरत्या ऍड करायच्या सगळ्या. 2, 3, 4 किंवा फक्त एक आरती म्हटली तरीही चालेल. ठीक आहे, ह्या आरत्या ऍड करायच्या आणि तुम्हाला 1 तारखेपासून सलग 21 तारखेपर्यंत दररोज न चुकता महाराजांची आरती करायची आहे. आरती करत असताना मनात असणारी जी इच्छा असेल तर ती इच्छा महाराजांना सांगायची आहे आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. बघा, आरती संकल्प हा सर्व संकल्पांपैकी सर्वश्रेष्ठ आहे. या संकल्पाने असंख्य लोकांच्या असंख्य इच्छा पूर्ण झालेल्या आहेत. महाराजांना सर्वात प्रसन्न करणारी जर कुठली सेवा असेल तर ती आरती सेवा आहे. अत्यंत साध्या सोप्या गोष्टी आहेत. लक्षात ठेवा, फक्त या 21 दिवसात नॉनव्हेज ग्रहण करू नका, फक्त मांसाहारच करू नका, बाकी कुठल्याही प्रकारचे काही वर्ज्य नाही. मासिक धर्म जर आला तर ते 2-3 दिवस स्किप करा. सुतक काळ असेल तर त्या टायमात तुम्हाला ते स्टॉप करायचे. बाकी इतर वेळेस तुम्ही कधीही ह्या सेवा करू शकता. अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे, आवर्जून करा.